पाहूयात पुढची बातमी। सभापती निवडी संदर्भामध्ये आज संध्याकाळी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर निर्णय होणार आहे। सभापती निवडी संदर्भामध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा करावी लागते आणि त्यानंतर निर्णय घ्यावा लागतो। सभापती पदाच्या उमेदवारीवरती भाजप सध्या ठाम आहे। भाजपकडून प्रवीण दरेकर, राम शिंदे, निरंजन डावखरे यांच्या नावाची चर्चा आहे। भाजपच्या एका वरिष्ठ मंत्र्यांनी या संदर्भातली ही माहिती दिलेली आहे। कोणाकोणाची उमेदवारी आपण बघतोय, कोण कोण इच्छुक आहेत। प्रवीण दरेकर भाजपचे, राम शिंदे आणि निरंजन डावखरे हे भाजपचे 3 नेते। या संदर्भात यांचा नेमका काय निर्णय होतो ते पाहावं लागेल। सुशांत सावंत या संदर्भातले अपडेट देतील। सुशांत। अमोल, आपण जर बघितलं असेल तर सभापती पदासाठी भाजप आग्रही आणि भाजपनं तशी मागणी देखील केली आहे। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे। सभापती जी निवड असते ती सुरुवातीला त्याचा प्रस्ताव जो आहे तो राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवला जातो आणि त्यानंतर जे आहे ते सभापती निवड होते। त्यामुळे आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सभापती निवडीवर चर्चा होईल आणि त्यानंतर एक प्रस्ताव तयार केला जाईल। मात्र भाजपकडून जे इच्छुक आहेत त्यामध्ये निरंजन डावखरे असतील, राम शिंदे असतील आणि प्रवीण दरेकर यांच्या नावाची चर्चा आहे आणि त्याचमुळे आज नेमकं काय निर्णय होतो कॅबिनेटमध्ये आणि त्यानंतर भाजप कुणाची वर्णी सभापतीपदी लावते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। अमोल, धन्यवाद सुशांत दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।